22 जुलै 1959 या रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने आपसुकच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची स्थिरता आली. स्थिरता जी आजन्म लोककल्याणासाठी त्यांच्या उपयोगी पडली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षापासून त्यांनी सहकार चळवळीतून सामाजिक सेवेची सुरुवात केली आणि लोककल्याणाकरिता अहोरात्र झटण्याचा शिरस्ता तिथूनच सुरू झाला. 1991 साली बारामती मतदारसंघातून ते लोकसभेसाठी निवडून आले. पुढे सलग 8 वेळा बारामतीकरांनी त्यांना विधानसभेकरिता निवडून दिला आणि या दरम्यान बारामती शहराचा चेहरा मोहरा बदलताना, तेथे औद्योगिक विकास होताना आपण सर्वांनीच पाहिला. अजितदादांनी आजवर तब्बल 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. त्यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प हा होता सुमारे 1,44,000 कोटींचा आणि शेवटचा अर्थसंकल्प होता सुमारे 7.5 लाख कोटींचा. राज्याची ही आर्थिक भरभराट काही एका रात्रीत घडली नाही. त्यासाठी अजितदादांचे जीवापाड कष्ट, दृष्टिकोरणे आणि शिस्तबद्ध काम हे सगळं जबाबदार आहे.